भगवान दत्तात्रेय यांनी महाराज यदू भगवान श्रीकृष्णाचे पूर्वज यांना केलेला उपदेश। भगवान दत्तात्रेय म्हणाले, माझ्या गुरूंची नावे अशी आहेत: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी, कीटक आणि कुंभारमाशी। राजन, मी या 24 गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली। हे वीरवर ययातिनंदना, मी ज्याच्याकडून ज्या प्रकारे जे काही शिकलो आहे ते सर्व तुला सांगतो। ऐक, पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो। पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते। तिच्याकडून मी क्षमा हे व्रत शिकलो। जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात। त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये। पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसऱ्यांच्या हितासाठीच असतात। किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो। साधू पुरुषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे। पृथ्वीपासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत। प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषयन घेता शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत। थोडक्यात, ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही, मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही, हे पाहावे। वायू अनेक गुणधर्मांच्या पदार्थांवर जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही। त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्मांच्या विषयांकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत। पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही। त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या आधिव्याधी, तहानभूक इत्यादी सहन करावे, परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे। वायूपासून अल्पसंतुष्टता, इतरांचे गुणदोष पाहणे, वन घेणे आणि अलिप्त असणे हे गुण घ्यावेत।